देगलूर तालुक्यातील भोकेसकडा गावातील ग्रामपंचायतीने केलेल्या कामाच्या चौकशीस आलेल्या अधिकाऱ्यांनी चौकशी न करताच परतले। निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी याकरिता दिलीप मरकंटे यांचे होते उपोषण। भोकेसकडचे सरपंच नांदेडला असल्यामुळे ते गैरहजर असल्यामुळे सरपंचांनी काय त्यांच्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात पत्र दिलेले नाही आणि कळविलेले नाही, तर आज इथं त्याच्या गैरहजेरीमुळे आज ही चौकशी होत नाही। फक्त मला पुढची तारीख देणार आहेत असं बोललेत शिंदे साहेबांनी। ते बोलत मला काय बोलत मरकंटे यांनी मागील काही दिवसापूर्वी उपोषणाला बसलेले होते आणि त्या संदर्भात प्रशासनाकडून या गावाच्या ग्रामपंचायतीने जे कामं केले ते बोगस दर्जाची केली असे त्यांची तक्रार होती। तर त्या संदर्भात आज चौकशी होणार यासाठी त्यांना पत्र देण्यात आलेलं होतं। तर ह्या चौकशीत काय झालेलं आहे एकंदरीत? त्यांना दिलेल्या पत्रानुसार आज मी जायमोकावर इथं आलेलो आहे। मी शिंदे उपनेता जिल्हा परिषद बांधकाम परंतु आज इथं ग्रामपंचायतमध्ये सरपंच हे अनुपस्थित आहेत, त्यांची तब्येत ठीक नाही असं कळालं नाही। आज चौकशी होणार आहे हे तुम्ही सरपंचांना सांगितलं असेल, कळवलं असेलच ना? सांगितलं असं संमती ग्रामपंचायत। मग सांगितल्यानंतर त्यांनी का उपस्थित राहिलेले नाही आहेत? नाही, ते आजारी आहेत असं त्यांचं ग्रामसेवकाचं म्हणणं आहे। आम्हाला ते मोठं डिटेल माहीत नाही त्या बाबतीत। बरं, आजच्या दिवसामध्ये काय चौकशी केली तुम्ही की कुठल्या कामाची काय? आम्ही मरकंटे साहेब चर्चा केली कामाच्या बाबतीत। त्यांचं म्हणणं आहे जी काही 2-4 कामं जी काही इथलं झाली तर त्याच्यामध्ये वाळू मिश्रित हे आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण आज घडीला ती प्रत्यक्षात कामं झालेली आहेत। कोणत्या कामाची आज चौकशी करताय? आज आम्ही हे पेवर ब्लॉक, फक्त पेवर ब्लॉकचीच कामं करताय? पाहणी केली आम्ही, पण आज प्रत्यक्षामध्ये काम चालू नाही आहे। कामं ही झालेली आहेत यापूर्वीच। सदरील साहेबांना ही चौकशी केल्यानंतर आता सरपंच गैरहजर असल्यामुळे ह्या कामाची चौकशी रद्द करण्यात आलेली आहे, थांबवण्यात आलेली आहे। सरपंच साहेबांची तारीख घेऊन ही कामाची चौकशी करण्यात आहे। तर सदरील माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत। आता मी ही वाळू ह्याच्या समक्षात भरून घेतलेली आहे, हेच वाळू टाकून बेड केलेले आहे आणि ह्या आजच्या हे कॅन्सल व्हायचं कारणच त्याला स्वस्त मत ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी पवळे साहेबांनी, कारण मला 5 तारखेला पत्र घेतलं, यांना भेटलं ते वरिष्ठांना लेखी स्वरूपात पत्र द्यायचं की बाबा 11 तारखेला सरपंच गैरहजर राहणार आहेत, ते आजारी असल्यामुळे म्हणून हे दिलेले नाही। कारण की वरिष्ठाची बेजारी करतात ह्या लोकांनी, म्हणजे ग्रामसेवकांनी त्यांना वरिष्ठांना कळवलेलं नाही पूर्वक हे त्यांना माहिती आहे की आज हे होणार नाही। म्हणजे एकंदरीत ही चौकशी टाळण्याचा प्रकार ग्रामसेवकांनी केला असा आरोप आहे का तुमचा? त्यांना माहिती होतं, उपअभियंता साहेब एवढेच म्हणल्यापर्यंत त्यांना सांगायला पाहिजे होतं काल। ते मला कालच्या काल बोलून घेतले असते, की स्वरूपात पत्र दिले असते, बाबा सरपंच आजारीत चांगले असते, असं केलेले नाही। हे जाणीवपूर्वक टाळाटाळी चालू आहे। माझी विनंती आहे प्रशासनाला, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांना व गट विकास अधिकारी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना नांदेडच्या सदरील तात्काळ चौकशी करून ह्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। हे कर्मचारी असतील, गुत्तेदार असतील, सरपंच उपसरपंच असतील, अजून जे कोणी असतील, आणि या महसूल विभागाने तात्काळ फोकस केला, CCTV बसून ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी। अजून बी वाळू माफिया चालू आहे, अजून बी वाळू ओढत आहेत आणि याला प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही। माझं नाव दिलीप रघुनाथ मरकंटे। 24/1/2025ला भोकेसकडा ग्रामपंचायत कार्यालयासमोर मी जे आमरण उपोषण बसलो होतो, त्या उपोषणामध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी खुबदे साहेब म्हणून आहेत आणि ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी साहेबांनी येऊन मला आश्वासन देऊन लेखी स्वरूपात पत्र दिले होते की 15 दिवसाच्या आतमध्ये येऊन चौकशी करून कारवाई करू। तर सदरील गट विकास अधिकारी साहेबांनी दिनांक 5/2/2025ला हे पत्र दिलेत मला आणि 11 तारीख आज 11 तारीख 11/2/2025ला चौकशीसाठी ठेवली असता तर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साहेब उपअभियंता साहेब हे उपस्थित होते। सरपंच साहेब उपस्थित नसल्यामुळे आज हे चौकशी करण्यात कॅन्सल झालेली आहे। पुढची तारीख देतो असं आश्वासन दिले आहेत आणि मेन मूळ ठिकाण मी गट विकास अधिकारी पंचायत समितीचे शेखर देशमुख साहेबांना हे इथल्या जागचा फोटो काढून टाकलेले आहे। माझ्याकडे फोटो आहे अजून, प्रत्येकच्या पाठीमागे दुसऱ्या लाईनला आहे। हे वार्ड क्रमांक 1 एरिया आहे। तर ह्या वार्ड क्रमांक 1 मध्ये जे फेवर ब्लॉक बसवलेले आहेत, काही दलित वस्तीमधून बसवलेले आहे, काय असं बसले पूर्ण निकष दर्जाचे बसवलेले आहे आणि त्यात फोटो आहेत, व्हिडिओ आहेत आणि इथली वाळू जे स्टॉक राहिली होती ते वाळू भरते वेळेस सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि ह्याचा बेडचा सुद्धा व्हिडिओ आहे। माझी विनंती केलं उपअभियंता साहेबांना की तात्काळ चौकशी करून याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे। तर ह्या आज जाणून बुजून ह्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केलेली आहे। मला एवढंच म्हणायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जर समजा चौकशी तुमच्या मनात योग्यरीती नाही झाली तर तुमचा उपोषणाचा हा जो लढा आहे तो तुम्ही पुढे चालू ठेवणार का? 100% चालू ठेवणार। मी व्हिडिओ साहेबांना बोललेले आहे, ॲक्शन त्याला फोनवरती बोललेले आहे, समक्ष जाऊन चर्चा केली आहे आणि देगलूरचे उपजिल्हा अधिकारी अनुपजी पाटील साहेबांना सुद्धा बोललेले आहे मी पाटील साहेबांना। त्यांनी मला नाही चौकशी करून कारवाई होईल आश्वासन दिलेले आहे। सदर जर होणार तर मी भोकेसकडा ग्रामपंचायत ते प्रशासकीय कर्मचारी म्हणजे उपजिल्हा अधिकारी, पंचायत समिती, तहसील
ह्या कार्यालयासमोर नागडं येणार आहे, याला प्रशासन जबाबदार राहील. तर तुम्हाला दिलेलं पत्र होतं की आजच्या तारखेमध्ये म्हणजे हो. 11 फेब्रुवारी रोजी चौकशी होणार. हां, तर ही चौकशी एकंदरीत जाणीवपूर्वक डावलण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक असं- लावण्यात आलेली आहे 100%. म्हणजे ग्रामविकास अधिकारी मला 5 तारखेला पत्र भेटले तर ग्रामविकास अधिकारी साहेबांना भेटलंच असेल. तर ग्रामविकास अधिकारी साहेबांनी सरपंचाला निरूपच दिलेला नाही. त्यांनी आज जाणून बुजून ते आजारी आहेत हे दाखवलेले आहे. बरं, त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी येवलेत, उपअभियंता साहेब येवलेत, त्यांना माहिती आहे उद्या यायचं आहे म्हणून. पण त्यांनी काल तरी सरपंच साहेबाला कळले का? नाही कळले. आणि उपसरपंचसुद्धा इथं गैरहजर राहतात. ते लेडीज आहेत, ते देगलूर राहतात. इथं माजी सरपंचाचा काळा बाजार चालू आहे. माजी सरपंच इथं उपस्थित असतात प्रत्येक ग्रामपंचायत मासिक सभा असेल या ग्रामसभा असेल काही असेल. आणि मी आता अभियंता साहेबांना सुद्धा ते सांगितलेलं शिंदे साहेबांना की इथं उपसरपंच सुद्धा येत नाहीत आणि सरपंच साहेब नांदेडला असतात आणि 5 वर्षापासून नांदेडलाच राहिले. स्थगित ते नांदेडचेच आहेत, फक्त नावाला भोकेसखेडा त्यांचं गाव आहे, ते प्रॉपर नांदेडचे आहेत. म्हणजे एकंदरीत भोकेसखेड गावचे हे सरपंच नावापुरतेच आहे. नावापुरतेच आहेत, बाकी काय नाही. ते काय उपस्थित राहत नाहीत. मला सांगा, ते जर उपस्थित राहिले असतात चौकशी झाली असती. ग्रामसेवकांनी त्यांना सूचना दिली असेल की आजच्या तारखेमध्ये चौकशीला येत आहेत अधिकारी, म्हणून असं काही झालेलं नाही, नाही. आता ग्रामसेवकमध्ये मी दिलो, मी ते बेमार आहेत म्हणून सांगितले. मला सांगा, बेमार आहेत म्हणून सांगितलं तर काल त्यांच्या वरिष्ठाला लेखी स्वरूपात दिले असते, मला वरिष्ठांना पत्र दिले असते, आजची चौकशी कॅन्सल केली असती. हे काही सांगलेलंच नाही ना. म्हणजे जाणीवपूर्वक टाळाटाळ आहे. म्हणजे एकंदरीत ही चौकशी योग्यरित्या नाही झाली हां, तर तुमचा उपोषणाचा लढा पुढे चालू ठेवणार हे असं- 100% चालू ठेवणार.